तर नमस्कार कृषी मित्र हरीश या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आपण आज बघणार आहोत जैविक खतांच्या वापरामुळे काय होतं आणि जैविक खतं का वापरली पाहिजेत याच्याबाबतची माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब कमेंट करा आणि माहिती आवडल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त माझ्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा। तर आपल्या विषयावर येऊयात। आपण बघत होतो की जैविक खतांचा वापर केला पाहिजे किंवा सेंद्रिय खतांचा वापर केला पाहिजे आणि त्या वापरातून आपण चांगल्या प्रकारचं उत्पादन काढलं पाहिजे। काळाची गरज आहे, कारण रासायनिक आणि केमिकल युक्त उत्पादन घेतल्यामुळे आता तो जो माल निघतोय त्या मालाला आपल्याला रेट पण तेवढा भेटत नाही आणि आपल्याला भविष्यामध्ये सेंद्रिय शेतीमधून जो माल पिकवलेला आहे त्या मालाला किंमत चांगली भेटते, त्याची टेस्ट पण चांगली असते आणि सर्वच होतं। आपली झाडांची पण वाट लागत नाही आणि आपल्याला उत्पादन पण दरवर्षी भेटतं आणि आपलं उत्पादन वर्षानुवर्ष वाढत जातं। हे कशा प्रकारे होतं याच्याबद्दल थोडक्यात व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे। तर आपण आज बघूया की आपल्या बागेमधील काजू कलम ही कशा पद्धतीची आहेत आणि म्हणजे सीझनला पूर्णपणे ही काजू कलम धरलेली। याच्यावर तुम्ही मोहर पण पाहू शकता। हा आपल्याला मोहर आलेला होता आणि याच्यावर काजू धरून झालेली काजू कलम आहेत आणि कशा पद्धतीने यांचा शाकार आहे किंवा यांच्या फांद्या कशा प्रकारे आहेत या तुम्ही बघू शकता। आणि हे सगळं सेंद्रिय खतांमधून झालेलं आहे किंवा जैविक खतामधून झालेलं आहे, पाणी व्यवस्थापनामधून झालेलं आहे। आणि आम्ही असा विचार केला की आपण जी जंगलामध्ये झाडं बघतो त्या झाडांवरती जर बघितलं तर ग्रीनरीचं जे प्रमाण आहे ते कधी आपल्या कमी होत नाही। याचं कारण काय असेल याचा विचार केला असेल ना तर आपण त्यांना कधी डीएपी घालत नाही किंवा युरिया तुमचं असेल किंवा ही रासायनिक जी खतं आहेत ती आपण कधीही घालत नाही, तरी पण ती झाडं पूर्णपणे फळं पण देतात आणि पूर्णपणे सक्षम पण असतात। याचा विचार केला आणि आम्ही रासायनिक खत सोडून दिलं आणि काळाची गरज आहे की रासायनिक खत सोडणं। आता जर तुम्ही म्हणत असाल की रासायनिक खत का सोडावं, कारण रासायनिक खतामुळे आपले जे मित्र कीटक असतात, मित्र जीवाणू जे असतात ते जमिनीतले त्या रासायनिक खतामुळे किंवा त्या कीटकनाशकांमुळे आपल्या मारले जातात। आणि दुसरं म्हणजे त्याची सुपीकता कमी केली जाते आणि आपल्या जमिनीतला जर बघितला तर सेंद्रिय कर्ब हा पूर्णपणे कमी झालेला आहे। म्हणजे रासायनिक खतांच्या वापराने जमिनी पूर्णपणे नापीक झाल्या आहे आणि या पुढच्या 10 वर्षात जर आपल्याला शेती टिकवायची असेल किंवा शेतीमध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर आपल्याला सेंद्रियकडेच वळावं लागेल। आणि सेंद्रिय कर्ब झालेली जमीन कशी ओळखावी, एक विद्यापीठात नेऊन तुम्ही टेस्ट करू शकता किंवा दुसरी एक ओळखण्याची पद्धत आहे ती म्हणजे कशी, आपल्याला बघितली तर डोंगरातली जर माती काढली, एक ढेकळ जर काढलं डोंगरातलं आणि ते जर हातात घेऊन बघायचं आणि आपण जी शेती करतोय त्या शेतीमध्ये सेंद्रिय खत रासायनिक खत आपण ज्या शेतीमध्ये वापरतोय त्याच्यातील माती आणि आपल्या डोंगरातली जी माती आहे, पालापाचोळा कुजून जी माती तयार झालेली आहे ती सेंद्रिय कर्बाने पूर्णपणे भरलेली असते आणि आपल्या रासायनिक खताची माती असते त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब पूर्णपणे संपलेला असतो। तर ते जर हातात ढेकूळ घेऊन बघितलं तर आपल्या ज्या रासायनिक खताचं जे ढेकूळ आहे ते आपल्याला जड लागणार आणि सेंद्रिय कर्बाने परिपूर्ण असलेलं जे ढेकळ आहे ते हलकं लागणार आणि ते हलकं असणं, माती हलकी असणं गरजेचं आहे, त्यामध्येच आपलं उत्पादन चांगलं येतं। आणि सेंद्रिय कर्ब जर टिकवायचा असेल तर आपल्या बागेमध्ये जो आपण पालापाचोळा जो काय पडतो तो आपण साफसफाई ज्यावेळी करतो त्यावेळी झाडाच्या बाहेर टाकतो, तर तो झाडाच्या बाहेर टाकू नये, तो मुळावर टाकावा, म्हणजे पूर्णपणे तो कुजून त्याचा जो काही सेंद्रिय कर्ब असेल तो त्या झाडाला भेटेल। आणि आपल्या बागेमध्ये आलेले जे तण आहेत ते मारण्यासाठी कृपया कोणी ग्लायसिलचा वापर करू नये, कारण तो तण जो येतो तो आपण ग्रास कटरच्या सहाय्यानेच काढला पाहिजे। कारण ग्रास कटरच्या सहाय्याने काढल्यामुळे काय होतं की आपला पालापाचोळा असेल किंवा जे तण आहेत हे आपण कट करतो आणि त्याच ठिकाणी जमिनीत टाकतो, त्यामुळे आपल्या सेंद्रिय कर्बाचं पण प्रमाण वाढतं। त्यामुळे कोणी ग्लायसिल वगैरे मारू नका। आणि आता जर तुम्ही बघितलं तर माझ्या बागेमध्ये या तुम्हाला दाखवतो, म्हणजे तुम्हाला वाटत असेल की एका ठिकाणची किंवा 2 ठिकाणची कुठेतरी कलमं दाखवतोय, तर आमच्या बागेमध्ये पूर्ण जरी फिरून बघितलं तरी पण आपली झाडं तशीच आहेत आणि त्याच पद्धतीची आहेत। आणि याच्यामध्ये हा सगळा जो रिझल्ट आहे तो फक्त या जैविक खतांमुळे आलेला आहे। आणि जैविक खत ही काळाची गरज आहे, आपल्याला जैविककडेच वळावं लागेल आणि जैविक पद्धतीने चांगल्या प्रकारे उत्पादन आपल्याकडे येतं। याच्यामध्ये तुम्हाला ड्रिपमधून कशा प्रकारे स्लरी वगैरे सोडली जाते किंवा ड्रिपमधून आपल्याला पाण्याचं नियोजन कशा प्रकारे केलं जातं
या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन। परंतु आपण हे जाणून घ्या की आपल्याला शंका आहे की सेंद्रियकडे आपण आल्यानंतर किंवा जैविककडे आल्यानंतर आपलं उत्पादन कमी होईल किंवा झाडाची आपल्या जर वाढ कमी होईल असं वाटत असेल तर ते चुकीचं आहे। हेच तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला। तर आपण जर बघितली तर डोंगरातली झाडं आणि आपल्या बागेतली झाडं, रासायनिक खत घातलेली झाडं याच्यामध्ये जो जमीन आसमानाचा फरक निघतोय तो या रासायनिक खतामुळेच निघतोय। आणि आपल्याला ती एक भ्रम झालेला आहे की रासायनिक खत म्हणजे काहीतरी झाडाला आपण खायला घातलं पाहिजे तरच ते झाड होणार, तर ती चुकीची पद्धत आहे। रासायनिकमुळे आपल्या जमिनी ह्या नापीक होत चालल्या आहेत आणि त्या जमिनी नापीक न होता आपल्याकडे चांगल्या प्रकारचं उत्पादन हे नैसर्गिकरित्या कसं घेतलं जाईल याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। आणि याच्यामधून आम्ही नुसते सांगत नाही की जैविककडे वळामधून आणि जैविकमधून उत्पादन हे कशा प्रकारे येतं हे सांगतोय। कारण आमच्याकडे जर बघितलं तर 4थ्या वर्षीचा जो काजू आहे किंवा काजूचं जे एक कलम आहे याच्यावरती साधारणपणे तुम्हाला 6 ते 7 किलो काजू ह्या भेटतातच। याच्यापेक्षा जास्त पण भेटतात, चांगलं व्यवस्थित नियोजन असेल, मी सांगतोय त्याप्रमाणे जर नियोजन असेल तर चांगल्या प्रकारे भेटतात। आणि जर साधारणपणे एक 1500 कलम असतील तर आपल्याकडे 7.5 टन माल निघतो। आणि 150 रुपयाने जरी पकडला साधारणपणे, म्हणजे आपण काजू बीज जर व्यापाऱ्याला घातली असं म्हणायला गेलो तर आपल्याकडे 11 लाख रुपये होतात काजू बी प्रोसेस केली। आणि जर घर काढला तर साधारण एक 22 ते 23 लाख रुपये होतात। आणि याच्यामध्ये जर खर्च पकडला 11 लाख रुपयामध्ये साधारण 1.5 ते 2 लाख रुपये कामगारांच्या मजुरी सकट जरी खर्च पकडला तरी पण आपल्याला चांगल्यापैकी फायदा होतो। आणि काजू हे उत्पादन असं आहे की त्याच्यामध्ये आपल्याला वेस्ट नाही। आंबा हा पिकल्यानंतर साधारण त्याचा टिकण्याचा कालावधी हा 7 ते 8 दिवसच असतो किंवा एक 15 दिवस जास्तीत जास्त। हापूस आंबा असेल तर 15 दिवस टिकतो। परंतु काजू हे उत्पादन असं आहे, थोडं डिले जरी झालं तरी काजू उत्पादन आपल्याला लॉसमध्ये कुठेही जात नाही। काजू पिकल्यानंतर आपण गोळा करू शकतो, हा याच्यात एक चांगला फायदा आहे। किंवा मार्केटला समजा रेट पडला तर आपण त्याचा स्टॉक करू शकतो किंवा त्याचा काजूगर काढून आपण विकू शकतो। काजूगराचा रेट हा कधीही पडत नाही। आणि त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना या क्षेत्रामध्ये उतरायचं आहे त्यांनी मी आता माझ्या व्हिडिओमध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर देतोय, आमच्याशी संपर्क साधा। तुम्हाला लागवडीपासून उत्पादन येईपर्यंतचं मार्गदर्शन पूर्णपणे आम्ही करणार त्यामध्ये, किंवा तुम्हाला ग्राउंड लेवलवर येऊन सुद्धा तुम्हाला आम्ही ते दाखवू शकतो। आणि जास्तीत जास्त या सेंद्रिय शेतीकडे वळा। या व्हिडिओमध्ये काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये सांगा। आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पाणी नियोजन कशा प्रकारे केलं जातं किंवा यांना स्लरी वगैरे कशा प्रकारे सोडली जाते किंवा जीवामृत कसं सोडलं जातं याबाबतचे व्हिडिओ मी पुढे बनवत जाईन। सर्वांनी जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा आणि माझ्या शेतकरी बांधवांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा। कारण मी पण एक शेतकरी आहे आणि मनामध्ये एकच तळमळ आहे की माझा शेतकरी वर्ग समृद्ध व्हावा। आणि जे पारंपरिक शेतीला कंटाळून शेती सोडून जी मुलं कुठेतरी नोकरी करतायत, एक 15-16 वर्ष शिक्षण करून 15-20 हजाराच्या नोकऱ्या करतायत, त्यामधून त्यांचा फक्त उदरनिर्वाह होऊ शकतो, ते स्वप्न पूर्ण करू शकत नाही। आणि स्वप्न पूर्ण करायचे असतील तर शेतीच असं नाही, कुठच्याही व्यवसायात उतरा किंवा या शेतीकडे या। आणि तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।